उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम, सदा वसंतं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयानी सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणावरती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून आता, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, वदता शिव नाम नाम, वदता शिव नाम, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्दत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी, या वारकरी प्राप्त प्रस्तुत। कीर्तनाची सेवा
मानवी जीवनाचा उत्कर्ष, मानवी जीवनाचा परामर्श आणि मानवी जीवनाची इति कर्तव्यता अर्थात बाबा भोलेनाथ या आदिगुरु शंकराची केलेली ही साधना अतिशय भावनेतून ज्या माझ्या बहिणींनी साथ घातली, कुणाला? बाबा भोलेनाथांना. समोर लक्ष द्या आता, कोणीच कोणाला बोलू नका. साथ घातली बाबा भोलेनाथांना 10वीत असताना, 11वीत असताना, 12वीत असताना. आणि साथ घातल्यानंतर हाक मारली की बाबा भोलेनाथांनी ओ म्हटलं आणि हृदयापासून त्या बाबा भोलेनाथांची, या महादेव भगवंताची सेवा करून त्याच्याकडे एक याचना केली की देवा, मेडिकल क्षेत्रामध्ये माझी प्रगती होऊन मी लोकांची सेवा करावी एवढी सद्बुद्धी मला दे, आणि ते माझं कार्य पूर्णत्वास नाही. नर सोचे होत नहीं, नर सोचे होत नहीं, हरि सोचे होत है. जब वो सोचता है तो सब कुछ हो जाता है, हमारे सोचने से कुछ नहीं होता. त्यानं विचार केला की सगळं होतंय, आम्ही आयुष्यभर विचार केला तरी काहीच होत नाही. इतक्या पवित्र भावनेनं जगातलं भोळं दैवत आणि त्या दैवताकडे आमच्या छोट्या बहिणीनं आदरणीय निशिगंधाताई, निशिगंधा विलास मुंडे ताईंनी घातलेली साध, बाबा भोलेनाथांनी त्याला दिलेला प्रतिसाद, आणि त्यातून देवाला न विसरता अगदी करेक्ट लावलेला हा कार्यक्रम. आणि एवढा समाज इथं उपस्थित आहे, मला विशेष वाटलं. आणि त्यासाठी माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची 1-1.5 तासाची सेवा आमचे परम छोटे बंधू ऋषी भैया, दुसरे बंधू विकास भैया, अतिशय माझ्यावर प्रेम. सप्ताहात मला वाटतं टेलरनी 2-3 फोन केले, तरडे बाबा तुम्ही 2-3 फोन केले. ऋषिकेशची फार तळमळ होती की महाराज तुम्ही नसल्यास अर्जुन तात्या गेले, लोक तुम्हाला विसरालेत. मी दूर होतो, मी एवढंच म्हणलं गाडीचं भाडं द्या फक्त मला. मी कर्नाटकात होतो कथेला, तिथून येतो, बेजार होतो. पण लोक ऐकत नाहीत, त्याच्यात काही फरक पडत नाही. पण ह्या लोकांचं जे प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या अधीन राहून मला या कार्यक्रमासाठी यावंच लागलं, नाही म्हणता आलं नाही. या परिवाराचं माझ्यावर असलेलं प्रेम पूर्वीपासून, आणि त्या प्रेमामध्ये व्यवहार नसतो. म्हणून विकास विलास मुंडे, श्री ऋषिकेश विलास मुंडे आणि आमच्या छोटे बहीणबाई निशिगंधाताई यांची विनंती, त्या विनंतीला आज या बाबा भोलेनाथाच्या दरबारामध्ये सेवेच्या रूपानं पूर्णता द्यायची आहे. संप्राप्त सेवेसाठी निवडलेला, गायला गेलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणाऱ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि या अभंगाच्या द्वारे तुकोबाराय परमात्म्याची प्राप्ती अर्थात जीवनात सुखाची प्राप्ती कशी झाली याचं गोड विवेचन करतात. प्रत्येकाला भाग्य आहे, पण प्रत्येकाचं भाग्य खोल पडलंय, प्रत्येकाचं भाग्य मलिन झालंय, प्रत्येकाचं भाग्य पुसट झालंय. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, पण तो देव दाखवणारा कोणीतरी भेटला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात सुख आहे, जीव तसा सहज सुखराशी आहे. जीव हा चेतन आहे, जीव हा सहज सुखराशी आहे, हा जीवच सुखाची राशी आहे. परंतु त्याच्यावर काजळी चढली आहे, त्याच्यावर धूळ बसली आहे त्या सुखावर, म्हणून आम्हाला सुख दिसत नाही. आणि ते सुख दाखवून देणारा मग कोणीतरी ती काजळी काढणारा पाहिजे, ती धूळ झटकणारा पाहिजे, आणि आम्हाला ती सुख दाखवून देणारा कोणीतरी या जगामध्ये पाहिजे. याचं यथायोग्य विवेचन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज करतात. माझं भाग्य उजळलं, उजळले भाग्य आता, सगळीच्या सगळी चिंता मिटली. अवघी
म्हणजे सगळी चिंता वारली. वारली याचा अर्थ आहे मेली. चिंता मिटली नाही, मिटलेली पुन्हा उघडते. फारकत झालेल्या बाया पुन्हा नांदायला आलेल्या आहेत. काय म्हणालो मी? बरोबर. फार वटी भरलेल्या बाया पुन्हा नांदायला आलेल्या आहेत. नवरा बायकोचं कोर्टातून डिवॉर्स झालेलं पुन्हा नांदायला एकत्र आलेले आहेत. बरोबर. तुकोबारायांची भाषा फार फार म्हणजे तोलून मोलून असते महाराज. आपण नादच करू नये त्या भाषेचं. अवघी चिंता वारली म्हणजे मेली. आता जीवनामध्ये चिंता नाही, मेलेली पुन्हा येत नसते, गेलेली पुन्हा येते, पण मेलेली वारलेली पुन्हा येत नाही. अवघी चिंता वारली. तुकाराम महाराज कशामुळे झालं? संत दर्शनी हा लाभ. हा लाभ या संताच्या दर्शनाने झाला. सगळ्यात जगात सुरुवातीचा वारकरी आणि संत जर कोण असेल तर बाबा भोलेनाथ. संतांच्या मांदियाळीमध्ये, संतांच्या यादीमध्ये पहिला नंबर बाबा भोलेनाथाचा. त्यानं कृपा केली. या संतांच्या दर्शनानं, या बाबा भोलेनाथाच्या दर्शनानं संत दर्शनी हा लाभ. हा लाभ कशाचा? भाग्य उजळण्याचा आणि चिंता वारण्याचा लाभ संतांच्या दर्शनाने झाला. पद्मनाभ जोडला तो परमात्मा. नाम सुख, सुखाची जोड झाली, अर्थात तो प्राप्त झाला. ते सुख प्राप्त झालं फक्त संतांच्या दर्शनाने. लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं बाबा. मग प्राप्त झालेला परमात्मा कुठे ठेवला? आता कुठं आहे तो? संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. मिळालेला परमात्मा हृदयातच राहतो. परमात्म्याचं घरच हृदय आहे, चित्त आहे, आणि तो हृदयात राहतो. आम्ही हृदयात ठेवलंय त्याला. अगोदर नव्हता का तुकाराम महाराज तो हृदयामध्ये? तुकोबाराय म्हणतात होता, पूर्वीपासून होता. मग अगोदर कसा सापडला नाही? अगोदर कसा जोडला नाही? तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. या ताईचं जे प्रेम आहे ना त्या देवावर, प्रेम लागतं. काय लागतं? देव सापडायला आणि सुख मिळायला प्रेम लागतं. प्रेम. काल कीर्तन करून आलो उदगीरला. काल्याचं कीर्तन होतं. कीर्तनाला गेलो. माझ्या भागातली, अहमदपूर भागातली, माझ्या गावाजवळची एक मुलगी तिथं दिलेली होती. त्या मुलीनं माझा हाताला असं धरलं आणि म्हणली, काका मी ओळखते तुम्हाला, चला माझ्या घरी चहा प्यायला. गावाजवळचीच अंगद बाबा टेलर. घरी नेलं. ते घर पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. बापरे, काय तुझं भाग्य आहे, तुझं भाग्य उजळलंय. मी म्हणायला लागलो तिला, तुझं भाग्य केवढं मोठं आहे, काय प्रारब्धात तुझ्या. वा 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 वा. ह्या गाड्या, हा बगीचा, 27 रूमचा तो बंगला. हो. मी म्हणलं भाग्यवान आहेस बाई तू, काय पाहिजे अजून? भाग्यवान आहेस. ती म्हणली, काय काडी लावून फुकायचे? काय म्हणली? काय काडी लावायच्या का? इकडे लक्ष द्या माता मौल्यानो. इथं येऊन बी हे काय महाराज असे असे का नाही, ते असे गुंताडा झालेला आहे डोक्यामध्ये. अरा इथं येऊन बी सगळं ध्यान तिकडं आहे. फ्रेश बसावं, असं फ्रेश. कृपा करील तो बाबा तुमच्यावर सुद्धा. ती मला असं म्हणल्यास मी असा दचकलो. मी म्हणलं, काय झालं बाई, हे एवढं वैभव आणि तू असं का म्हणतेस, काडी लावायची भाषा करतेस? ती म्हणली, महाराज लग्न होऊन 15 वर्ष झाले, सासू सासरे अजून माझ्या थोबाडाकडे बघत नाही, तर नवरा दारू पेल्याशिवाय घरी येत नाही. रोज सुखाचा शब्द नाही या घरात. मला काय जाळायचे का संपत्तीला? काय उत्तर पटलं मला. म्हणून तुकोबारा इथं बोलतात, तुका म्हणी होता ठेवा, तो या भावा सापडला. फक्त प्रेमानेच सुख मिळतं. हे इथं बसलेल्या बाया आहेत ना, ह्या सगळ्या, ह्या माझ्या माता माऊल्या, ह्या प्रत्येकीला एकच इच्छा आहे, नवऱ्यानं माझ्याजवळ बसून 15-20 मिनिट तरी माझ्यासोबत गोड बोलावं रोज. सांगा, तुम्हाला माईची शपथ आहे, तुमच्या माईची शपथ आहे की तुम्ही त्या
कुचरवट्यावर बसून 2-2 तास तंबाखू खाऊन राजकारणाच्या गप्पा मारताव का बायकोजवळ जाऊन अर्धा तास गोड बोलताव लेकरायला? खरं बोला, आतापर्यंत काय करताव? इथंच चुकतंय, तंबाखू खाऊन इथंच चुकतंय. तंबाखू खाऊ नाही तर न खाऊ, कुचरवटे असतात गावोगाव. हो, आणि आपला दिवसातला 1 तास 1.5 तास तरी त्या ओट्यावर जातो. ह्या नसफुक्या बाया बी काही दरवाजात कुणाच्या तरी बसत्यात, 4 अशा म्हाताऱ्या. हो, 4 बाया बसत्यात आणि गावाचे धुणे धुत्यात म्हातारपणी, गावाचे धुणे घरचे साबण लावून. ह्याला काय घेणं? एक सांगू, तिथं एवढा वेळ घालता, पण कधीतरी वाटलंय का आपल्या बायकोजवळ बसावं 10 मिनिट, आपल्या लेकराजवळ बसावं 10 मिनिट, चर्चा करावी 10 मिनिट त्यांच्याशी? नाही वाटत. एवढा वेळ जातो. कुचरवटा म्हणजे प्रत्येक गावात असतो, तुमच्या नाही. तुमच्या गावात 1-2 जास्त असतील, बाकी काय. कुचरवटा म्हणजे कुचर लोक जिथं बसून कुचळ गप्पा मारतात त्याला कुचरवटा म्हणायचं. विठाला विठाला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. देवावर इतकं प्रेम पाहिजे. खरं सांगू, GNM झालं ताई, बरोबर आहे, बरोबर. 12वी झाली, सायन्स झालं, सायन्स 12वी झाल्यानंतर GNM ला नंबर लागला. भरपूर GNM झालेले आहेत, पण शासकीय सेवेमध्ये लगेच ताईचा नंबर लागला. आणि ही साथ घातली होती बाबा भोलेनाथाला, आणि त्यानं ती लागलीच पूर्ण केली. ऐकताय? पण किती प्रेम असेल त्या देवावर ह्या माझ्या ताईचं. तितकं प्रेम जर तुम्ही केलं, माय महादेव आवडते का जवाई आवडते? उगा हसत खेळत बोला की. जवळ आवडते. कोण आवडते? आई. महादेव आवडते? माईच्यान का? खरं का? हा, माय माय माझी माय. माझी भाषा जरा लातूरकडची आहे. कळलाले का मी काय बोललेलो होती? कळलाले का? कळलाले. हां हां, काय कळलाले की काय नाही की. माय जावयाला म्हणजे केशर आंब्याचं रस पोळ्या करून खाऊ घातले असतील आतापर्यंत का महादेवाला आणून खाऊ घातले असतील? मग हो, मग जावयावर प्रेम आहे का महादेवावर? ही म्हणायचं झालंय, नाही का? बरोबर. जावयाला कपडे केलेत का आतापर्यंत? नाही. अजून जावायच नाही. बरं, जावई आला नाही का? तुम्ही महादेवावर प्रेम करायला म्हणून आला नाही. सांगू का, तुम्ही जरी लटकं बोलत असलात, माझ्यासह तुम्ही सगळे जितकं प्रेम जावयावर आहे, लेकीवर आहे, तितकं महादेवावर कधीच नाही. चला बोला, तुम्ही कधी बोललात का मी महादेवासाठी आज मी केशर आंब्याचा बॉक्स आणलाय आणि महादेवासाठीच आज रस आणि पोळ्या करणार आहे, बाकीचे कुणाला जेवायचं नाही, पंचपक्वानाचं ताट फक्त महादेवाला नेऊन वाढणार आहे आणि त्याच्या समोर बसणार आहे 2 तास? कधी बोललात का? बोला. नाही बोललात. मग काय उगत तुम्ही उगा आता महादेवावर प्रेम आहे, महादेवावर प्रेम. तितकं जर महादेवावर प्रेम केलं, जावयावर किती बी प्रेम करा, जावाई दुःखच देतंय. महादेवावर थोडं प्रेम करून बघा, सुखच देतंय, सुखच देतंय. दुसरं त्याजवळ नाहीच काही सुखाशिवाय. विठाला 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 विठाला. तुमचं माझं सोडून द्या. असंच तुमच्या महादेवासारखा गावाच्या बाहेर महादेवाचं मंदिर होतं, जरा माळरान होतं, असंही डोंगरासारखं मंदिर होतं. अशा ताईसारख्या महादेवाची भक्ती करणाऱ्या, महादेवावर भाव असणाऱ्या एका बहिणीनं नेऊन फार मोठी नोकरी लागली तिला, सोन्याची 1 किलोची घंटा बांधली महादेवाला. उंच देऊळ होतं, थोडं खडतर रान होतं, रात्रीच्याला कोणी तिकडं फिरत नव्हतं डोंगरामध्ये. ते महादेवाला घंटी बांधली, सुंदर सोन्याचं पॉलिश दिलाई. तुम्ही म्हणाल कितीची होती? तर 1 लाखाची होती, जास्त नव्हती. पॉलिश होतं सोन्याचं, खाली घंटी पितळीचीच होती. असा मोठा एवढा घंटा केला, बांधला. आणि बांधल्यानंतर रोज पुजारी पूजा करायचा आणि रात्री 8-9 वाजता कुलूप लावून घरी यायचा. 2 चोरं मिळाली, एक बाहेर थांबला, एक आत गेला, कुलूप तोडलं. त्यांना कळलं की 1 लाखाची घंटा आहे. त्या मंदिरात गेला, मंदिरात जाऊन पिंड होती अशी 3 फुटाची. त्या 3 फुटाच्या पिंडीच्या जवळून पाहत होता, तो वरी 6 फुटावर घंटा बांधलेली होती. त्याच्या उड्या मारल्या त्यानं भरपूर, लटकला तो.
आरापट्टीनं कापायला बघितलं पण ती घंटा काही कापत नव्हती, त्याला काही उभारता येत नव्हतं. तिथं स्टूल नव्हता, तिथं खुर्ची नव्हती, तिथं काही नव्हतं. काय करावं? पिंड होती, पिंडीच्या बरोबर वर घंटा होती. चोरच चोर. असं करता करता पहाट झाली. पहाटेची 4 वाजले. म्हणला आता स्नान वगैरे करून पूजेला आता पुजारी येतोय, काय करावं? काही नाही महाराज म्हणला, आता हे असं लटकत बसणं काही कामाचं नाही. डायरेक्ट पायात चप्पला सहित त्या कापण्याच्या नादामध्ये पिंडीवर पाय दिला आणि त्याला आधार मिळाला. ते दोन्ही पाय त्यानं पिंडीवर दिले आणि कटाकटा करा 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 घंटा कापला. आणि घंटा कापत असतानाच बाबा भोलेनाथ पिंडीतून प्रगट झाले. चोरी पिंडी दिला पाव त्या पूजने धाये देव, त्या पूजने धाये देव, त्या पूजने धाये देव. त्या पूजने धाये देव, त्या पूजने धाये देव, त्या पूजने धाये देव. चोर पिंडी दिला पाव त्या पूजने धाये देव, त्या पूजने धाये देव, त्या पूजने धाये देव. चोर पिंडी दिला पाव त्या पूजने धाये देव, त्या पूजने धाये देव, त्या पूजने धाये देव. प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. चोरी पिंडी दिला, चोरी पिंडी दिला पाव त्या पूजेने धाये देव. ऐकताय? बाबा भोलेनाथ पिंडीतून बाहेर प्रगट झाले, प्रसन्न झाले. वा, त्याच्या हातात घंटा आल्या अशी. बाबा भोलेनाथ म्हणतात, वा, असा भक्त जगात पाहिला नाही. काय भोळ दैवत आहे. ताई तुला कसं कळलं माय? दुसरीकडे नवस करू नये, इथंच करावं. हा, म्हणजे बाबा भोलेनाथ म्हणायला लागले, वा भक्ता वा, जगात भरपूर भक्त पाहिले पण तुझ्यासारखा नाही पाहिला. त्यानं बघितलं इकडं तिकडं खाली बघायला, बाप रे, पिंडीवर पाय. देवा, केवढा मोठा अपराध झाला माझा, मला क्षमा करा. लेकरा बाळासाठी पोटा पाण्यासाठी चोरी करता करता देवावरच उभा राहिलो की रे. हाणून घेऊ लागला असं कपाळात, मारून घेऊ लागलं कपाळात. देवा क्षमा करा. बाबा भोलेनाथ प्रसन्न मुद्रेमध्ये, नाही वागा, नाही भक्ता, हो तुझ्यासारखी भक्ती दुसरी कुणाची असू शकते. अरे इथं भरपूर जण नवस करतात, भरपूर जण माझ्या पिंडीवर फुलं चढवतात, भरपूर जण माझ्या पिंडीवर 1-1 लाख बेलपत्र चढवतात. असे खूप भक्त आहेत. भरपूर जण अन्नदान करतात. इथं येऊन कोणी पेढे चढवतं, माझ्या पिंडीवर पेढे ठेवतं, बॉक्स ठेवतं. कोणी माझ्या पिंडीवर फुलांची आरास करतं. कोणी मला लाखोली वाहतं, कोणी मला सोन्याच्या अंगठ्या वाहतं, कोणी मला सोन्याचे कडे वाहतं, कोणी मला सोन्याचे नाग वाहतं. पण भक्ता, लोक तर हे साहित्य आणि सामान माझ्यावर चढवतात, पण तू एक असा भक्त आहेस जगामध्ये की स्वतःच माझ्यावर समर्पित झालास. माझ्या पिंडीवर स्वतः चढलास आणि मला समर्पित झालास. टाळ्या वाजवा एकदा आता. भावना कसलीही असू द्या, पण बाबा भोलेनाथाला वाटतंय कुठल्याही भावनेनं केलेलं कार्य मलाच समर्पित करण्यासाठी केलंय. पिंडीवर चोर चढला तर त्याचा उद्धार केला बाबा भोलेनाथानं. अहो एवढंच काय घेऊन बसलाय? तुकोबारायांचं दुसरं एक प्रमाण आहे, फार गोड. बाबा भोलेनाथांसाठी, या महादेवासाठी. हो, अरे किती भोळा होता हा महादेव, किती भोळा. हो, एक घार होती, घार. तुकोबारायांचं प्रमाण आहे गाथेतलं. घार होती, फिरत होती, साप सापडला. सापाला खाते घार. साप सापडला, पायात धरला घारीनं. दादा, साप साप पायात धरला आणि घार उडत होती अशी, डोंगराच्या दिशेनं जात होती. आणि डोंगरावर कुठल्या तरी भक्तानं दगडाची मोठी पिंड करून ठेवली होती. असल्या उन्हामध्ये ती पिंड तळत होती. वैशाखाच्या उन्हामध्ये गरम झाली होती पिंड. तेवढ्यात ती घार आली अशी
तिच्या पायाला लागली कळ. उडत उडत आलेली घार आली आणि ती पाहत होती आधार आश्रय की कुठं बसून या सापाचा फडशा पडावा, कुठं बसून हा साप खावा. तर त्या माळावर, त्या डोंगरावर ती पिंड 2-2.5 फुटाची पिंड दिसली आणि घारीला एक आधार दिसला, दगड दिसला. दमलेली घार त्या पिंडीवर उतरली दगडाच्या. पिंडीवर उतरून सापाला पायात धरलं, पायानं असं चिरायला लागली त्या सापाला आणि त्या चोचीनं फडफड 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 ती चोच मारायला लागली आणि तिचे पंख अशी व्हायला लागली. फडफड फडफड फडफड. बाबा भोलेनाथ प्रसन्न झाले. हे घारे, अगं एवढ्या उन्हात माझ्याकडे कोणी येत नव्हतं ग, पण तू आलीस आणि तुझ्या पंखानं मला हवा घातलीस आणि माझ्यावर सावली धरलीस. चल तुला कैलासाला घेऊन जातो. पंखाचा फडकारी उद्धारोनी नेली घारी, उद्धारोनी नेली घारी, उद्धारोनी नेली घारी. पंखाच्या फडकारी उद्धारोनी नेली घारी, उद्धारोनी नेली घारी, उद्धारोनी फडत्कारे उद्धरोनी नेली घारे. आता पुढचा दृष्टांत बाबांचा फार मोठा आहे. पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोधकाम. तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. मी आशाळभूत नजरेनं तुमच्याकडे पाहतोय बाबा, माझ्यावर कृपा करा, कृपा करा. मला वाटते पेढे तुला झाली आज. पेढे ताईच्या वजनानं पेढे, वजन किती वजन आहे माय? 50 किलो पेढे वाटले का आज? अरे बाप, टाळ्या वाजवा की एकदा. हे बघा, अनिरुद्ध बाबा शिरारी महाराज, तुमच्या माझ्या जीवनात कोणी 50 किलो पेढे आपल्या वजनाबरोबर वाटली? अरे नशीबवान आहे किती पोरगी. वाजवा की टाळ्या चांगल्यासाठी. तर हा, तुमचं माझं वजन केलं असेल दगड घालून, इकडून दगड. कधीतरी पेड्याची तुला व्हावी. पेड्यासारखी पोरगी आहे, पेड्याची तुला झाली महाराज. अजून काय असतंय जीवनात? उद्धारच झाला की कुणाच्या कृपेनं? बाबाच्या कृपेनं, महादेवाच्या कृपेनं. तुम्हालाही वाटलं पाहिजे कधीतरी माझी बी पेढे तुला झाली पाहिजे, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. पेढे एका बाजूला ठेवून पेढ्यासारख्या माणसासाठी सगळ्यांनी पेढे खाल्ले. काय आहे, बाबाच्या दरबारात आलं की माणसानं वेड होऊन यावं. वेड झालं की मग पेढा मिळते, उगच मिळत नाही. कशासाठी वेड? भक्तीसाठी वेड. वेडा झालो वेडियाच्या गावात. वेड होऊनच भक्ती करावी लागते, वेड लागावं लागतं भक्तीचं. माय बापू हो, एवढं भोळं दैवत आहे ते. नाही का भिल्लासाठी, त्या पानेडी भिल्ल पानेडी पैसा भिल्लासाठी. अरे कुठलाच भाव नसताना उगीच झाडावर बसून बेलाचे पानं तोडून टाकायला लागलं. शिवरात्रीला कथा ऐकता आपण, हे का नाही? आणि त्याच्यासाठी विमान पाठवलं कैलासावरून. किती भोळं दैवत असावं. आता तर सगळ्या माता माऊल्या त्याच दैवताकडे सध्या सुटल्यात ह्या 2 वर्षात. पण एक सांगू का, जोपर्यंत तुमचा भाव, तुमचं प्रेम फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच नसेल, तुमचं प्रेम जर संसारात असेल आणि संसारासाठी त्याच्याकडे काही मागत असाल तर ते कधीच शक्य नाही, कधीच मिळणार नाही. सेवेसाठी मागा. हो, आता ही आमची बहीण महाराज आता दवाखान्यात राहून सगळ्यांची सेवाच करणार आहे. तिच्याकडे सेवेचं काम. हा भाव पाहिजे, एक सगळ्यात महत्वाचा भाव आहे. आणि तुकोबारायांच्या या आज संप्राप्त सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये ओतप्रोत भाव आहे. परमात्मा मिळतो भावाने. अरे मनी नाही भाव,
म्हणे देवा मला पाव, देवा शाणे पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. बुवा ज्ञानराज दादा काय आहे, देवाला फक्त भाव लागतो. देवा कारणी भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. आणि एक चित्त तरी बहु. वा बाकी काही लागत नाही. काही नलगे एक भावचे कारण, काही नलगे एक भावचे कारण, भावचे कारण, काही नलगे एक 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 भावचे कारण, काही नलगे तुका माने आने विठोबाची, तुका म्हणे आने विठोबाची, तुका म्हणे आने विठोबाची, करिता भरवरी दुरावची दूरी, करिता भरवरी दुरावची दूरी, करिता भरवरी दुरावची दूरी, करिता भरवरी दुरावची दूरी. तुका म्हणे आने विठोबाची, तुका म्हणे आने विठोबाची, तुका म्हणे आने विठोबाची, तुका म्हणे आने विठोबाची, करिता भरवरी दुरावची दूरी, करिता भरवरी दुरावची दूरी, करिता भरवरी दुरावची दूरी, करिता भरवरी. फक्त भाव लागतो. आता किती भाव आहे यांचा बघूया, किती भाव आहे बघूया, कळेल मला. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम बोला. हा हा इकडे इकडे लक्ष द्या. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. तुम्ही म्हणायचे, तुम्ही गप्प का बसला? बघा भाव ह्याचा. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. नमः शिवाय, हरि ओम 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 नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हो नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय जय सुताय दिगंबराय तस्मै काराय नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.
हर हर भोले शिव शिव बोले बम बम भोले शिव बोले हात वर सगळ्याची हा हा हर हर भोले शिव शिव बोले बम बम भोले शिव शिव बोले बम बम भोले शिव शिव बोले बम बम भोले शिव शिव बोले हर हर भोले शिव शिव बोले हर हर भोले शिव शिव बोले बम बम भोले शिव शिव बोले बम बम भोले शिव शिव बोले हर हर भोले शिव शिव बोले हर हर भोले शिव शिव बोले बम बम भोले शिव शिव बोले शिव शिव बोले हर 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 शिव शिव बोले हर 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 शिव 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 हर 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 नमः पार्वती पते हर 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 काही जणांना म्हणलं तर नाही पण जांभळ्या दिल्या बघा. जेवायला आलाव रे जेवायला आम्ही तुझं कीर्तन नाही रे ऐकायला आला. भाव राहिला नाही महाराज अलीकडे लोकांमध्ये. उगं दाखवण्यासाठी कार्यक्रमाला येणं आहे दाखवण्यासाठी कार्यक्रम करणं आहे. हा मी सुरुवातीलाच बोललो किती प्रेम आहे याला फार महत्व आहे. तुकोबारायांचं किती प्रेम होतं. येतो आता अभंगाकडे. या कार्यक्रमाच्या दृष्टीने बोललो आतापर्यंत. आता थोडंसं ह्या माणसांना बसलेल्या माणसांना थोडंसं भोजन चिंतनाचं देतो. दादा किती प्रेम होतं तुकोबारायांचं ऐकताय. संतांवर आणि देवावर तुकोबारायांचं प्रेम. 400 एकर जमीन गेली परमार्थ करता करता. गुंठा तरी सोडायला तयार आहेत का माणसं. 400 एकर गेली परमात्म्यासाठी. संसाराच्या नावे घालून शून्य संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून शून्य संसाराच्या नावे घालून वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हर भजनी जवळील जग हर भजनी धर्म केला जवळील जग हर भजनी जवळील बर्डे महाराज एवढं गेल्यानंतर सुद्धा कुठली चिंता होती का संसाराची. बरे झाले देवा निघाले दिवाळे मला तर लाज वाटते मला म्हणू वाटत नाही. बरे झाले आपलं एवढं एवढं दिवाळ निघालं तर देवावर बोट मोडतो आपण. त्या बरे झाले देवा निघाले दिवाळे हसत हसत म्हणाव तुकोबाराने. बरी या दुष्काळी पीडा केली जानी संसार बैसलो अंगणी जानी संसार बैसलो अंगणी जानी संसार बैसलो तुझे नाही मनी मानसी तुझे नाही मनी मानसी तुझे नाही मनी मानसी हो तुझे नाही मनी मानसी तुझे
बसायला कंटाळा आला तुम्हाला, ती हाताडे तुटालेत त्याची, तटतट वाजालेत. टाळ्या तरी वाजवा आपण, मोकळं व्हावं चांगल्यासाठी. किती भाव होता, किती भाव होता. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. ऐका, तुकोबारायांचा जीव आणि सगळा भाव म्हणजे प्रेम फक्त देवासाठी होतं. ऐकताय, बाकीची संसाराची कुठलीच चिंता नव्हती. या जगामध्ये मनुष्य, प्रत्येक मनुष्य चिंतित आहे. ह्यांना कशाची तरी चिंता आहे. हे कवा सोडतंय की आता ह्याची चिंता आहे, हे कधी सोडतंय की कीर्तन. बऱ्याच माणसाला चिंता आहे आता. बर, संसार आपण मातीत गेल्यानंतर तरी चिंता मिटते का? हा, नाही, नाही मिटत. शेवट झाला तरी चिंता, संसारातली चिंता कधी संपत नाही. ऐका, या जगातल्या जर चिंतेचं वर्णन केलं, एक सांगू, चिंता करणे हा संसाराचा स्वभाव आहे. लक्ष द्या. मग तो रावणाचा संसार असेल, तो पंतप्रधानाचा संसार असेल, नाही तर राष्ट्रपतीचा असेल, चिंता करणे हा संसाराचा स्वभाव आहे. संसारात अनंत चिंता आहेत. तुम्ही जर म्हणालात कोणकोणते आहेत, तर मी अनंत सांगत बसत नाही. तुम्ही मला कुठलीही चिंता द्या, तुमची कोणतीही चिंता द्या, मी तुम्हाला 3 प्रकार केलेत आम्ही त्याची. कुठलीही चिंता 3च प्रकारात बसते जगातली. ज्ञानदादा, चिंता आहे का नाही? महाराजांना काही बोलून आज बोलविलं नाही, सहज बोलविले. पाहुण्याचा कार्यक्रम आहे म्हणून. तुम्हाला चिंता आहे आता, कीर्तन सुटल्यास काय आहे की? महाराज बरोबर आहे. आजच्या कीर्तनाला तुम्हाला बोललोय का मी काही कुणाला तरी? सांगा बालूभाऊ, सांगा. बालाजी महाराज आमचे, हो, आमचे सुखदेव महाराज, आमचे पांचाळ महाराज, कुणालाच बोललेलो नाही. हे सगळे प्रेमातली माणसं आहेत. इथं बसलेल्या प्रत्येकाला चिंता आहे. चिंतेनं कोणाला सोडलं नाही. लक्ष द्या, 3 प्रकारात माझ्या साधू संतांनी चिंतेचं वर्गीकरण केलंय. ह्या जगातल्या सगळ्या लोकांच्या चिंता या 3 प्रकारात आहेत. प्रत्येकाला या 3 चिंता आहेत. परमार्थात, हो, परमार्थात सुद्धा 3च चिंता आहेत. परमार्थात सुद्धा 3च चिंता आहेत आणि संसारात सुद्धा 3च चिंता आहेत. कोणत्या? नंबर 1, उत्कर्षाची चिंता. बाबूरावजी, नाही मी म्हणलं नाही गेला म्हणून. चिंता चिंता ते बसल्या बसल्या बी चिंता चालू आहे. प्रत्येक मनुष्याला उत्कर्षाची चिंता आहे. तथक्किम तथक्किम तथक्किम. 10 वर्षापूर्वी जे वाटत होतं एवढं करायचंय ते झालंय. मग आता काय करायचं? हा, 10 वर्षापूर्वी वाटत होती सायकल मिळावी, मिळाली की? आता मिटली का चिंता? आता बोलतो. हा, मला वाटत होतं की ती मारुती कार घेतली होती मी. तुमच्याकडे येत होतो कीर्तनाला सुरुवातीला, छोटी, बरोबर आहे. मारुती कार कधी घेईल वाटायचं. मी मोटरसायकलवर कीर्तन करीत होतो फिरून. मंत्री महाराज, ती मारुती कार मिळाली, मिटली का माझी चिंता? पुन्हा वाटायला लागलं बोलेरो घ्यावी, बोलेरो घेतली, मिटली का चिंता? नाही. पुन्हा वाटायला लागला आता क्रेटा घ्यावी, मिटली का चिंता? आणि आता रोज चालू आहे नाद, इनेवा घ्यावी, इनेवात फिरावं. पुन्हा वाटते हेलिकॉप्टरनं फिरावं. काय झालं, एक जण असं घराचा पाया खोदीत होते. काय करावं म्हणला, 2 खोल्या बांधाव्यात, 2 खोल्या बांधाव्यात. पैसा नाही, पाहुण्या रावळ्याकडून आणलाय. लक्ष द्या, लक्ष द्या. पाहुण्या रावळ्याकडून पैसा आणलाय, थोडा बहुत बांधावं. आणि वाडवडिलांनी सांगितलं होतं की बाबा ह्या आपल्या जागेमध्ये ते भविष्य सांगणारे
ते जाणते लोक म्हणायचे की इथं हंडा पुरलेला आहे, ऐकताय? आणि ते खोदता खोदता हंडा लागला. त्या रोजगाराला त्यानं सांगितलं तू आता घरी जा. ते हंडा त्यानं बाहेर काढला आणि त्या बुर्जाच्या वाड्यामध्ये बसलं. त्या हंड्याकडे बघत आणि कपाळाला हात लावला आणि बसला. ते जे खोदकाम करायला होतं ना, त्यानं जाऊन गावात त्याच्या मित्राला सांगितलं काहीतरी लागले म्हणला, आम्हाला त्यांनी घराला पाठविले. मणी खोदताना चिंता सांगायला, उत्कर्षाची चिंता प्रत्येकाला आहे. 10 चाली आल्या तुम्हाला, गप्प बसलात का तुम्ही? पुढे अजून चांगली आली पाहिजे, याच्यापेक्षा चांगली आली पाहिजे. मला कीर्तन फुकट मिळावं वाटत होतं, कुणीतरी एका नारळावर कीर्तन द्यावं मला, मी कीर्तन करावं वाटत होतं. आज लोक कितीतरी पैसे देऊन कीर्तनाला बोलवायलेत, तरीही माझी चिंता मिटली का? मिटली नाही. मला वाटायला 1000चं कीर्तन होतं तेव्हा वाटायचं 2000चं मिळावं, 2चं होत तेव्हा 5चं मिळावं, 5चं होत तेव्हा 10चं मिळावं. अरे सगळ्या इच्छा पूर्ण केल्या देवानं तुझ्या. बाबा 15-15 हजार रुपये कीर्तनाला लोक न सांगता देत असतील तर अजून किती पाहिजे तुला? हे कधी वाटतंय? नाही वाटत. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, मनुष्य इतका बेईमान आहे, मनुष्य इतका लाचार आहे, आजपर्यंत कुठल्याच माणसाने देवाला पत्र लिहिलं नाही. देवा बस बस पोट भरलंय. देवा मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो माझ्याकडे 1 लाख रुपये यावेत कधीतरी बँकेच्या खात्यावर. 10 वर्षापूर्वी आज माझ्या खात्यावर 20 लाख रुपये आहेत, माझ्या घरात 20 लाख रुपये आहेत. देवा मला आता काहीच नको, असं पत्र लिहिले कोण आतापर्यंत? याला म्हणायचं उत्कर्षाची चिंता. अजून मिळालं पाहिजे, आणखी मिळालं पाहिजे. नाही मिटत चिंता नंबर 1. हीच चिंता परमार्थामध्ये सुद्धा आहे. तीच चिंता तुकोबारायांना सुद्धा होती. अभंग डोळ्यासमोर ठेवा. हीच चिंता ताईला सुद्धा होती. ऐकताय? तुकोबारायांना होती ही चिंता. काय चिंता होती? तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे वाटे चिंता, तुका म्हणे चिंता, तुका म्हणे वाटे कोण भेटे सांगे सा, कोण भेटे देव कृपा करील, देव कृपा करील. भेटे सांगे भेटे सांगे देव कृपा करील, देव कृपा करील. तुका म्हणे वाटे चिंता, कोण भेटे सांगेसा. मला कोण भेटेल सांगणार आणि माझी चिंता घालवणार? नीट लक्ष द्या अभंगावर. देव कृपा करील मज. काय चिंता होती? चिंता होती देव माझ्यावर कृपा करील का? सांगा ओ, काय मी उद्धार पावेन? काय कृपा करील नारायण? ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. रात्रंदिवस माझ्या मागे चिंता आहे. तुकोबाराय बोलतात, देव माझ्यावर कधी कृपा करील? रोज चिंता वाढत होती. चिंता नंबर 2, स्थितीची चिंता. स्थितीची म्हणजे तुकाराम महाराजांना देव भेटला नव्हता का? भेटला होता. भेटून बोलून गेला होता. एकादशीला भेटत होता. चिंता नंबर 2, स्थितीची चिंता. स्थितीची म्हणजे देवा पुढं काही नाही मिळालं तरी चालतंय, पण आहे तेवढं असंच राहू दे. दादा लक्कून करते का नाही कधी कधी? पोरग असं वाईट वागताना बघितलं, पोरग लोकांच्या संगतीत वाईट वागताना पाहिलं, मंत्री महाराज वाटते का नाही, अरे मी एवढं करून ठेवलंय, सांभाळते का नाही? की काय होतंय की माझ्या संसाराचं? लक्कून करते काळजामध्ये, ठसकून करते काळजामध्ये. आहे
ते असंच तरी राहिलं पाहिजे, ह्याला म्हणतात स्थितीची चिंता. तुकाराम महाराजांना वाटायचं देवा एकदा भेटलायस पण तू असाच तरी राहायला पाहिजे, याच्यापेक्षा काही वेगळं नाही झालं तर तू मला भेटलायस, तू आता असाच राहा. कसा? आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगास. याला म्हणतात स्थितीची चिंता. स्थितीची चिंता. निशिगंधाताई आता मोठी याच्यापेक्षा नोकरी नाही लागली तरी ही तरी आशाला अशी राहावी, याच्यापेक्षा जरी बढती नाही झाली तरी आशाला अशी राहावी. देवावर आतापर्यंत केलेलं प्रेम याच्यापेक्षा नाही मोठा कार्यक्रम करता आला तर हा आता केलेला कार्यक्रम एवढा तरी जीवनामध्ये घडत राहावा. देवाची सेवा आतापर्यंत जी केली आहे अशा पद्धतीनं तरी टिकून राहावी, याच्यापेक्षा मोठी नाही झाली चालते. आणि याच्यापेक्षा तिसरी चिंता आहे आणि ती प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला आहे. कोणती? अधोगतीची चिंता. नाही आता देव मला याच्यापेक्षा जर वेगळ्या रूपात नाही भेटला, याच्यापेक्षा धनसंपदा नाही भेटली, असंच तरी राहावं. असंच नाही राहिलं तर याच्यापेक्षा कमी तरी होऊ नये, याला अधोगती म्हणतात. बाबा हे 4 पत्र्याचं दुकान आहे, 4 पत्र्याचं घर आहे, हे बघ हे एवढं तरी सांभाळ, एवढं तरी सांभाळ, विकून खाऊ नको. याला म्हणतात अधोगतीची चिंता. माय बापाला नेहमी चिंता असते अधोगतीची, विकून तरी खाऊ नकोस. आहे ती नोकरी सांभाळ, आता लई मोठी लागायची तुझी इच्छा होती, नाही लागली ना, जी लागली आहे ती तरी राहावी, ती तरी टिकून राहावी, ती बी जाऊ नये. बाबा गळ्यात तुळशीची एवढी माळ आहे, बाबा गळ्यात एवढी माळ आहे ना, हिच्यापेक्षा मोठी नाही झाली तरी चालते, ही अशीच राहिली तरी चालते, ही जाऊन स्फटिकाची, हो नाही तर घनमाय मोगरा घनाची जाळी, कवड्याची तरी माळ येऊ नये, कोंबडे बकरे कापून खाऊ नयेस रे तू, एवढं वाटायलंय. त्याला म्हणतात अधोगतीची चिंता. ह्या 3 चिंता आहेत. तुकोबरायांना 3 चिंता होत्या. देव भेटला पाहिजे, भेटलाय आता तो टिकून राहायला पाहिजे, आता देव माझ्याजवळून गेला नाही पाहिजे. 3 चिंता सांगता सांगता ते मध्ये बोलले. प्रत्येकाला चिंता आहे. बोला मंत्री महाराज. त्याला हंडा सापडला, हंड्याकडे पाहत तो चिंता करत बसला, आणि चिंता करताना मित्र आला. मित्राला कळलं, मित्रा सोन्याचा हंडा मिळालाय म्हण. हे जाऊ दे, ते म्हणाले अरे मित्रा 2-3 लाख रुपयासाठी तू परेशान होतास की रे, मग आता एवढा सोन्याचा हंडा मिळालाय, कपाळाला हात लावून का बसलास रे, काय झालं तुला? ते म्हणला बघ बघ आधी ते हंडा बघ. त्या मित्रानं उचलला हंडा, पाहिला, वा अरे आत तर सोन्याचे पैसे आहेत, नाणे आहेत सोन्याचे, 24 कॅरेट, वा वा, नीट बघ हंडा. तो बसलेला म्हणाला नीट बघ, वाच त्याच्यावर काय लिहिले ते. त्या मित्रानं असा हंडा धरला आणि वाचलं. त्याच्यावर लिहिलं होतं सोन्याचा हंडा क्रमांक 10. ते म्हणला सोन्याचा हंडा क्रमांक 10 लिहिले. मग ते बसलेलं म्हणाले मूर्खा, मलाच म्हणाला चिंता का करतोस, याच्या अगोदरचे 9 कुठं असतील म्हणून चिंता करायला. तुमचं माझं वेगळं आहे नाही. होय. लाख रुपये विमा मिळालता, खुश होता. आता काय सोयाबीनला 9,000 भाव आलता, खुश होता का? 11 आला पाहिजे. आता घेतोस का 11? हा, कधी चिंता मिटणार नाही. चिंता एक सांगू, संसाराची चिंता उत्तरोत्तर जितकं कराल त्याच्यासाठी तेवढी वाढते. संसार चिंता वाढवणारा आहे. परमार्थाची चिंता मात्र पार मरून जाते. परमार्थात एकच चिंता आहे 3 प्रकारात. संसारात अनंत चिंता आहेत, अनंत चिंता आहेत. किती चिंता आहेत? माणसाला वाटतं ही संपलं की झालं, आता मोकळं, लेकाचं लग्न झालं मी देवदेव करायला मोकळी. ए आई खाली कुठं बघायला होता? आता महाराज पोराचं लग्न झालं की मी पंढरपूरच्या वारीलाच येते महिनाभर. किती आहेत बरं अशा पोराचे लग्न झाले तर वारीला गेल्यात? वरी हात करा की. पोराचं लग्न झालं आणि वारीला गेली. ही एक दिसायला हो, ती बी कदरून गेलेली होती का काय कोण? लय गुंतत आहे माणूस.
मोठा मालक होता, बैल सांभाळायचा लय छंद होता, बैल सांभाळायचा लय छंद होता आहे का. 100 बैल होते, नोकरीचा गडी ठेवला होता. हे असा एवढा मंडप टाकला होता पत्र्याचा, 5 फुटाचा मंडप, एवढा बैलाला काय असते गोठा, 5 फुटाचा, 100 बैल सांभाळलेले आणि नोकरीचा गडी ठेवला. ते गडी पगार भरपूर दिली, 2 लाख रुपये वर्षाचे. काय काम होतं? काही काम नव्हतं, बैलाची देखभाल करायची गोठ्यात. माता माऊल्यानो 100 बैल होते मोजून, छोटे मोठे, एवढे 100 बैल. त्याला कामच होतं फक्त फिरत राहायचं. कोणता बैल गुंतला नाही पाहिजे, कोणाचा पाय नाही अडकला पाहिजे, फिरत राहायचं. हो, ते रात्रभर फिरायचं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, जागरण झाले. ते मालकाकडे गेलं, म्हणला बाबा मला तुमची नोकरी नको. मालक म्हणला अरे बाबा तुला काम तरी काय झालं? ते मला झोपच मिळत नाही कसलीच. मालक म्हणला हे बघ तसं करू नको. सगळे बैल बसले की आनंदानं झोप. लक्ष द्या, सगळे बैल बसले आनंदानं झोप. रात्री 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजता जवळजवळ 90 बसले, 12 वाजले रात्रीचे, 99 बसले. एकच गोर राहिलं, एवढं 2 गोरच म्हणतात की तुमच्याकडे, गोर एक एवढं मस्त गोर राहिलं 4 महिन्याचं एवढं. ते म्हणला सगळे बसले, आज झोप मिळते तिकडे म्हणला आपल्याला मालकान. आणि ते त्या गोऱ्याजवळ गेलं आणि त्यानं पाय धरले असे गोऱ्याचे. 2 महिन्याचं होतं, दाबलं खाली, असं दाबून बसविलं त्यानं. असं हा जमलं म्हणलं आता हे बसतंय. पाठीवर हात मारला, असं दाबून हातानं खाली बसविलं. हात सोडला आणि सोडल्याबरोबर त्या गोऱ्याला आता दाबून बसविलेलं होतं. महाराज त्यानं पाठीवर हात असा त्या गोऱ्याला असा हात कराव, तेवढ्यात गोरं जे खालून जे उडी मारली का नाही, ते गोऱ्याची जात असते. असं करीत शिपुड असं करून टनकन उडी मारते. ते बसलेलं गोरं टनकन उडी मारली त्यानं. टनकन उडी मारली की टनकन पत्र वाजले. बसलेले सगळेच नव्यानं उठून उभा राहिले. लक्षात नाही आलं? कासारवाडीकर काम संपत आहे कधी? काम शेतातलं संपत आहे का? माणूस म्हणतंय आता सगळं झालं, 8 दिवसात मोकळं व्हायलंय. नाही, सगळं संपत आलंय म्हणतंय, दुसरंच तयार होऊन बसतंय. आता पेरायचंच बाकी आहे सगळं रान, तेवढ्यात आधीच पाऊस पडून बसतंय, वावर हिरवगार होऊन बसतंय. संसारातली चिंता मरेपर्यंत मिटत नाही. परमार्थातली एकच चिंता असल्यामुळं मारता येते. कशाने मारता येते? तुकाराम महाराजांनाही तीच चिंता होती. देव कृपा करील मज, ताई देव कृपा करील मज. आणि काय लाज राखील. अरे एवढं शिक्षण घेतलं, एवढा अभ्यास केलाय, बाबा भोलेनाथा कृपा करा माझ्यावर आणि माझी ही चिंता मिटवान, मला सेवेमध्ये घ्यान, मला सेवा करू द्या. तुकोबाराय म्हणायची, माझी चिंता मिटावीन, मला सुख प्राप्त व्हावं, मला देव प्राप्त व्हावा. माझं भाग्य खोल पडलंय ते उजळावन. मग माघ शुद्ध दशमीचा दिवस आला. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे भोजना मागती तुप पावशोर आणि पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य आणि सांगितली खून माळिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि या मंत्राने तुकोबारायांना देवाची म्हणजे सुखाची प्राप्ती झाली. संतांनी झोपेत असताना येऊन तुकोबारायांचं भाग्य उजळलं आणि तुकोबारायांना परमात्म्याची प्राप्ती झाली. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या उदर
बरोबर. ते काच काढायचा, बरोबर आहे. काच काढायचा, राख लावायची करकरीत आणि तो उजळायचा. घासणी घ्यायची, राख लावायची, उजळायचा. करकरीत उजळला की पांढरा शुभ्र दिसायचा. आणि पुन्हा काच जोडला आणि दिवा लावला की दिव्यासहित सगळी वात दिसायची. बरोबर आहे. मला एक सांगा, पहाटे पहाटे सकाळी सकाळी रात्रभर चाललेला कंदील, त्याच्यात वात नव्हती का? होती. दिवा नव्हता का? का दिसत नव्हता? काजळीमुळे. बरोबर आहे. मग ती काजळी उजळणार कोणतरी भेटलं, दिवा पुन्हा दिसायला लागला. बरोबर. तसं आमच्या अंतकरणातल्या, बर का, अंतकरणावर आमच्या मल, विक्षेप आणि आवरण या 3 काळज्यानं, 3 काजळ्यानं आम्हाला काळजीत पाडलंय. त्या 3 काजळ्या आहेत मल, विक्षेप आणि आवरण. मलाची निवृत्ती होऊ शकते, विक्षेपाची निवृत्ती होऊ शकते परमात्म्याच्या नामसाधनेनं, पण आवरणाची निवृत्ती होऊ शकत नाही आपल्याच्या. त्या आवरणाची निवृत्ती करण्यासाठी त्याला संतच लागतात. कोण लागतात? संत लागतात. ऐका, पूर्वीचाच काळ होता. परळीमध्ये ते गुरखी फिरतात, आताही फिरतात गुरखी. संध्याकाळी काठी वाजवती. कशावर? गेटवर. लक्ष द्या. गुरखी फिरतात पोलवर, गेटवर काट्या वाजवतात. ते रात्री 1, 2, 3 वाजता त्याचं चालू असते. ते थंडीचे दिवस होते, फार थंडी पडली होती आणि त्या गुरख्याला होती बिडी ओढायची सवय. बिडी ओढली की थंडी जाते म्हणते तो माणसं, बिडी ओढली की थंडी जाते म्हणून. त्यांनाच विचारावं लागेल, त्यांनाच माहित. ते घराच्या बाहेर पडलं. शिवाजीनगरला राहत होतं, इकडं अलीकडं इथं थर्मल पशी. आणि तिथून ते तिकडे येत होतं प्रियानगरला, वरी 3-4 किलोमीटर तिकडं कनेरवाडीकडे. त्यांना ते बिडीचा कट्टा तर खिशात टाकला, पण काड्याची पिटी चलता चलता विसरली त्याची. थंडीचे दिवस होते, फार थंडी पडली होती म्हणे 1973-74ला. आणि त्या थंडीमध्ये ते विसरून गेला की त्याला 12 वाजले रात्री. थंडीचा पारा वाढला आणि त्याचे हातपाय वाकडे व्हायला लागले थंडीनं. त्याला वाटलं आता मी वाचत नाही. थरथड उडायला लागलं. थरथड उडता म्हणला आता काय खरं नाही माझं. लोकांच्या दरवाजावर थाप मारायला, मला कोणीतरी काड्याची पेटी द्या हो, मी आता वाचत नाही हो, माझे हातपाय वाकडे झाले हो. काड्याची पेटी. कोणी दरवाजा काढायला तयार नाही. थंडीमध्ये झपकारे बसत होते, थंडीचे पांघरुण घेऊन लोक झोपले होते. ओरडत असेल कोणीतरी, कुणा दरवाजा काढला नाही, खिडकी काढली नाही, काड्याची पेटी दिली नाही. आणि मग ते तिथं एक मंदिर आहे प्रियानगरला. त्या मंदिरात एक असा अंगद महाराजासारखं भजन करून उगं एक गोदड घेऊन झोपलेलं होतं, खडखड करीत. पण खरा साधू होता. तो गेला तिथं, म्हणला हे कोणी असो त्याला उठवायचं. त्यानं गोदड ओढलं असं, उठलं. साधूच्या तोंडावर झपकारा थंडीचा बसला की, ए बाबा, का उठविलंस मला रे, गोदड का ओढलंस? ते म्हणायला लागला, मी आता वाचत नाही हो, माझे हात वाकडे झालेत, माझे पाय वाकडे झालेत, मी वाचत नाही. बिडी ओढल्याशिवाय पर्याय नाही, मला काड्याची पेटी द्या, मला काड्याची डब्बी द्या. ते साधूनं बघितलं त्याच्याकडं. ते साधू म्हणला, मला कशाला उठविलंस? काड्याची डबी पाहिजे. साधू म्हणले, तुझ्या हातात कंदील आहे की लागलेला? अरे पेटलेला कंदील आहे, जर फुगावर केला असता तुला बिडी पेटवीत आली असती की त्या कंदिलाला. उजेड चालू आहे, कंदील चालू आहे, मला काय म्हणून उठविलंस? ते म्हणलं, मला माहित नव्हतं, कळलं नव्हतं म्हणून तर उठविलं की. काय मला कळलं असतं तर तुम्हाला कशाला उठविलं असतं? स्वतः जवळ दिवा आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला. ऐकताय हो बाबा? कोण करून देता हा लाभ? संत दरुशनिया लाभ, संत दरुशनिया लाभ, संत पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दरुशनिया, संत दरुशनिया
संत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रति गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवासार मग ही संतांची परंपरा कुठून चालत आली पहिले आदिगुरु कोण पहिले संत कोण बाबा भोलेनाथ कैलाशपती महादेव हे पहिले संत आहेत आणि त्या पहिल्या संताकडे ह्या ताईनं साकडं घातलं तिला माहित होतं की मला वाटायलंय संतच हे करू शकतात एक सांगू सुखाची प्राप्ती संताशिवाय संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही संताशिवाय सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही 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 आणि संताशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही 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 संत दर्शनी हा लाभ म्हणून पद्मनाभ म्हणजे सुखाची राशी मला जोडली गेली पद्मनाभ जोडला कोणता पद्मनाभ जोडला विठोबा रखुमाई ओम सगळ्यांनी म्हणायचे माझ्या मागा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ज्ञानेश्वर करेक्ट 1.25 तास एकच मिनिट 1.25 तास झालंय आणि सगळं व्हायला अजून 10 मिनिट लागतील म्हणजे 2 तास मला उशीर झाला होता थोडा उशीर झाला होता एक अर्धा तासाचा मीटिंग मुळे असो दीदी तुझ्याकडून आम्ही फार काही शिकलो निशिगंधाताई तुझ्याकडून ह्या माता माऊल्या बरंच काही शिकल्या चांगल्या गोष्टीसाठी देवाकडे नवस करावा पण एकानं नवस केला महादेवाकडे तांदूळ वाटाय थांबा तांदूळ वाटू नका माझं लग्न नाही आताच थांबा लग्न झालं नवस केला कशासाठी ओम नमः शिवायचा जप करीत बसला आणि बाबा भोलेनाथ प्रसन्न झाले माघ भक्ता त्याच्या बाजूला एक बसला होता बाबा त्यालाही प्रसन्न झाले कैलाशपती महादेव यालाही प्रसन्न झाले दोघं शेजारी होते माघ भक्ता काय देऊ तुला ते शेजारचं काय म्हणलं हुशार होतं ते मला त्यानं काय मागितले
बाबा भोलेनाथ म्हणले त्यानं बरंच काही मागितलंय, तुला काय पाहिजे ते सांग. काय नाही म्हणला, माझ्या दुप्पट त्याला द्या. काय म्हणलं ते इकडे बसलेलं लोक असे आहेत सध्या. एक सांगू, एकच वाक्य लक्षात ठेवा कीर्तनाच्या शेवटीचं, एकच नाही तर दोन सांगतो, लिहून ठेवा घरी जाऊन. हे वाक्य कमविण्यासाठी मी 30 वर्ष खर्च केले. किती? आता हे 2 वाक्य तुम्हाला फुकट द्यायलो, पैसे घेणं झालो सध्या तुमच्याकडून. आयुष्यभर या 2 वाक्यावर जीवन जगता येते माणसाला, 2च वाक्यावर. प्रातस्मरणीय गुरुवर्य रामचंद्रजी महाराज डोंगरे यांचं हे वाक्य आहे. माझे 100 कीर्तन एका बाजूला आणि त्यांचं 1 वाक्य एका बाजूला. एवढे मोठे महात्मे. ते म्हणायचे, कीर्तनाच्या कथेच्या मंडपात येताना किंवा लोकांनो मंदिरात कथा कार्यक्रमाला आणि कीर्तनाला येताना पायातले जोडे आणि अंतकरणातले जोड्याच्या लायकीचे विचार बाहेर ठेवून येत जा. बस एवढं जर मनुष्याला कळलं, तसा देव शिळी भाकर खायला तुमच्या घरात येईल. शिळी भाकर सकाळची न्याहारीची बिना तोंड धुता तुमच्यासोबत शिळी भाकर खायला. दुसरं वाक्य हे कीर्तनाचं सार आहे. कौतुक करा त्या पोरीचं. पेढे वाटलेत ना तिनं, सगळ्यांनी पेढे खाल्लेत ना तुम्ही, तर जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवा. तुम्ही आता तिच्या डोक्यावरून हात फिरवा मंदिरात. हा, त्याला माणूस म्हणायचं. दुसऱ्यानं केलेलं चांगलं त्याचा आनंद आपल्या हृदयात झाला पाहिजे आणि ऑटोमॅटिक आपली टाळी वाजली पाहिजे त्याच्यासाठी. कुणासाठी? चांगलं करणाऱ्यासाठी. दुसरं वाक्य आहे, लोग, ते म्हणायचे हिंदीत कथा करतो, लोग अपने दुखों से ज्यादा दूसरों के सुखों से परेशान है. नाही लक्षात आलं? लोकांना स्वतःच्या दुःखाचं काही वाटत नाही, काही वाटत नाही. दुसऱ्याच्या सुखाबद्दल फार काळजी वाटते. माझी लाईट गेली घरची, हो काही वाटत नाही. बाहेर जाऊन आधी बघते सगळ्याची गेली का नाही. सगळ्याची गेली म्हणजे जाऊ जा आपली. माझी बायको एका दिवशी तसंच करू लागली. कीर्तन करत बाबा तिकडे फिरायला, इथं लाईट नाही सकाळपासून. मी तिला सांगितलं पुन्हा, मी म्हणलं आपलीच नाही सगळ्या गल्लीचीच नव्हती, तुला माहित नाही का? मग बरं आहे म्हणली. मग लोग खुद के दुखों से ज्यादा दूसरों के सुखों से परेशान है. हे 2 वाक्य घेऊन जा माता मौल्यांनो, घरी घेऊन जा हे 2 वाक्य. दुसऱ्याचं सुख दिसलं तर टाळी वाजवावी. ऐका, दुसऱ्याच्या सुखासाठी वाजवाल टाळी तर परमात्मा देईल तुम्हाला सुखाची पोळी. आणि दुसऱ्याच्या सुखासाठी जर नाही वाजवाल टाळी तर 2-3 दिवसामध्येच खावी लागेल बीपीची गोळी. वाढत हे. तिला नोकरी लागली, आमच्या समोर फिरत होती. माझे लेकर असे फिरायलेत, माझ्या पोरीला नोकरी लागली, तिला नोकरी लागली. हे भरून येतंय रे. आणि मध्ये गाठी होत्या छातीत, आणि मग दवाखान्यात जावं लागतंय रे. कशाला? बायपास करायला. मग ब्लॉकेज निघत येतो. मोकळं राहावं माणसानं, मोकळं. अरे त्या पोरीनं असं केलं का, त्या पोरानं असं केलं, तो PSI झाला का? वाह, त्याच्या घरी जावं आपल्या लेकराला घेऊन. कसा झाला सर तू PSI? सांग बरं माझ्या पोराला बी जरा. तुझे हे बघ तुला पेडा. ज्ञानराज महाराज इतकं कसं गोड वाजवता हो तुम्ही. अरे माझंही लेकरू टाका बरं त्या संस्थेत. त्याच्या मदतीनं आपलं कल्याण करून घ्यायचं. बघा त्याचे पाय ओढू नका. नाही ज्ञानोबा लईच वाजवालाय चांगला, थांबा. त्याच्या बोटालाच काहीतरी असं औषध घालते आणि बोटच वाळवी ती. हे लईच गायलाय महाराजन, रात्रंदिवस कीर्तनच करायलाय. ढाकण्या, थांबा, त्याला शेंदूरच घालते. ही वृत्ती आहे समाजाची. ही सोडा, आनंदानं परमार्थ करा. चांगल्याला चांगलं म्हणा, वाईट असेल त्याला वाईट म्हणू नका, त्याच्यापासून दूर राहा. वाईट म्हणूच नका त्याला, त्याच्यापासून दूर राहा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाबा भोलेनाथ सगळ्यांवर कृपा करू, सगळ्यांचं भलं करू, सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ. असेच हे माणसांनी कार्यक्रम एकेकाने ठेवू. मला पुन्हा कीर्तन करण्याची तर संधी मिळो. बाबा भोलेनाथाकडे हे मागणं मागतो. माझ्या या दिदीला, माझ्या या ताईला उदंड आयुष्य मिळू दे देवा. हिच्या हातून गोरगरिबांची, हिच्या हातून अनेक रोग्यांची खूप सुंदर सेवा घडू दे देवा. एवढं मागणं मागतो आणि कीर्तनाला विश्रांती देतो.
तुका म्हणे देवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला हो या भावा सापडला संत धनुष्यने लाभ संत धनुष्यने आला तो या भावा सापडला तो या भावा सापडला संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ 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 अरे ना पद्मनाभ पद्मनाभ जोडला
पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला जोडला पद्मनाभ